येणारे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल आज वाजलाय। सन्मान्य रावसाहेबजी दानवे, सन्मान्य बबनरावजी लोणीकर यांच्या हस्ते आज राम मंदिरमध्ये नारळ फुटलेला आहे प्रचाराचा। निश्चित या दोघांच्या नेतृत्वामध्ये आम्ही महापौर बनवणार आहे आणि जालन्याच्या जनतेला मला आव्हान आहे, देशात नरेंद्र साहेब, महाराष्ट्रात देवेंद्रजी, हे दोन इंजन आहे। जर महापौर जर झाला भारतीय जनता पार्टी तर टिबल इंजनची सरकार इथे येईल आणि जिथं टिबल इंजन येईल तेवढं तुम्हाला माहीत आहे की तेवढे डेव्हलपमेंट होईल। जालन्याला सिमेंट रस्ते दाखवण्याचं काम आदरणीय रावसाहेब दानवेंनी दाखविलं, आदरणीय लोणीकर दादांनी दाखविलं आणि आम्ही जे काम केलं मागच्या टर्ममध्ये त्याचंही बेनिफिट आम्हाला भेटणार आहे आणि थंपिंग लीडने आमचे प्रत्येक उमेदवार निवडून येईल आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल। जालन्यामध्ये बडी सडक या ठिकाणी राम मंदिरामध्ये माननीय रावसाहेबजी दानवे, कैलासजी गोरंट्याल, भास्करआबा दानवे, आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, आमचे सर्व उमेदवार प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतलेला आहे। पूजा आरती विधिवत होऊन आज प्रचाराचा नारळ राम मंदिरामध्ये फुटलेला आहे। जालन्याच्या जनतेला माननीय रावसाहेबजी दानवे यांनी आवाहन केलेलं आहे। कैलासजी गोरंट्याल आहेत, भास्करआबा आहेत, आम्ही जालन्यातल्या जनतेला आपल्या मार्फत आवाहन करतो, या शहरामध्ये पहिल्यांदाच महापौर पदाची निवडणूक होत आहे आणि महापौर पदावर भारतीय जनता पक्षाचा महापौर बसला पाहिजे ही प्रभू रामचंद्र आणि श्रीची इच्छा आहे। जालन्यातल्या जनतेला आमचं आव्हान आहे की विकासाला मत द्या, नरेंद्र मोदीजींना मत द्या, विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मत द्या। शहरामध्ये जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, महापालिका भारतीय जनता पक्षाची होणार, महापौर बसेल आणि आम्ही जनतेला रोज पाणी देऊ। शहरातले रस्ते आहेत, शहरातलं भूमिगत गटार आहे, शहराचे जे विकासाचे प्रश्न आहेत, सीड पार्क आहे, मराठवाड्यातलं टॉप 10 शहर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला जनतेनं मदत करावी, मतदान द्यावं। व्यापाऱ्यांची सुरक्षा असेल, डॉक्टरांची सुरक्षा असेल, जनतेची सुरक्षा असेल, या 4 लाख लोकसंख्या असलेल्या शहराच्या विकासासाठी केंद्राचा पैसा, मोदीजींच्या सरकारचा पैसा, राज्य सरकारचा पैसा आणून या ठिकाणी शहराचा विकास निश्चितपणे भारतीय जनता पक्ष करेल। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस उद्या जालना शहरामध्ये जनतेला विनंती करण्यासाठी, आवाहन करण्यासाठी येणार आहेत। सर्व जालनावासियांनो, माननीय मुख्यमंत्र्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उपस्थित राहा। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माननीय आमचे प्रभारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि आम्ही सगळे आता या शहराच्या विकासासाठी मैदानात उतरलेलो आहोत। फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाचा महापौर बसेल। तुम्ही सुद्धा दादांना पेढा भरवलेला आहे, पुढच्या लोकसभेत तुम्ही दोघेही लोकसभेत असणार का? लोकसभेमध्ये आम्ही परभणीमध्ये येतो, रावसाहेबजी दानवे हे जालन्यात येतात, दोघांनी एकमेकाला पेढा भरवला आणि मी मागच्याही कार्यक्रमात सांगितलं, रावसाहेबजी दानवे आणि मी 40 वर्ष भारतीय जनता पक्षात आहोत। कार्यालयात भाडा जरी घ्यायचा तर आम्ही विचारानं करत होतो। मधल्या काळात एक 10 वर्ष थोडा गॅप होता आणि भारतीय जनता पक्षाला नंबर 1 चा पक्ष करण्यात आमच्या दोघांचा सिंहाचा वाटा आहे। आता महापौर भाजपचा बसेल, जिल्हा परिषदचा अध्यक्ष भाजपचा बसेल आणि आता आमची जोडी जी आहे ती मी सांगितलं, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्रची जोडी आहे, त्यात कुठलीही शंका नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।